नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पुढची महत्त्वाची अपडेट जी आहे, ज्या युवा प्रशिक्षणार्थी जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये रुजू झाले होते, त्या उमेदवारांसाठी प्रशिक्षणार्थींसाठीची महत्त्वाची अपडेट जारी करण्यात आली आहे. पाहू शकता, महत्त्वाची अपडेट अशी आहे, महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या अंतर्गत हे महत्त्वाचं परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. पाहू शकता, विषय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीकरता मेळावे आयोजित करण्याबाबत. संदर्भ आहेत शासन निर्णय जो 9 जुलै 2024 आहे. त्याचबरोबर या अगोदरचं पत्र आहे कौशल्य 30 डिसेंबर 2024च्या पत्रान्वये. पाहू शकता, राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्याकरता संदर्भ क्रमांक 1 येथील 9 जुलै 2024च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. आपला संदर्भ क्रमांक 2 येथील पत्रान्वये उक्त शासन निर्णयातील अनुक्रमांक 4.4च्या अनुषंगाने योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून द्यावयाच्या प्रमाणपत्राचा नमुना मान्यतेस्तव प्राप्त झाला आहे. त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की CMYKP या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून द्यायच्या प्रमाणपत्राचा नमुना सोबत जोडला आहे. सदर प्रमाणपत्र संबंधित उमेदवारांना निर्गमित करताना ही कार्यपद्धतीचा अवलंब करायचा आहे. ती कार्यपद्धती देण्यात आली आहे. सगळ्यात पहिल्यांदा महास्वयं पोर्टलवरील नोंदीनुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, अशा उमेदवारांचे प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेच्या महास्वयं पोर्टलवरील प्रोफाईलवर उपलब्ध करून द्यावे. यानंतर पाहू शकता, सदर प्रमाणपत्र संबंधित आस्थापनेने त्यांच्या महास्वयं पोर्टलवरील प्रोफाईलवर डाउनलोड करून घेऊन त्याचा नाममुद्रा पाहू शकता, नाममुद्रा पत्रावर लेटरहेडवर छापून सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने उमेदवारास निर्गमित करावे. सदर प्रमाणपत्र उमेदवाराने व्यक्तिशः स्वीकारावे. त्याचबरोबर उमेदवारास व्यक्तिशः उपस्थित राहून प्रमाणपत्र स्वीकारणे शक्य नसल्यास त्याने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीची ओळख पटवून प्रमाणपत्र निर्गमित करावे. प्रमाणपत्र निर्गमित केल्यावर त्याची पोचपावती संबंधित आस्थापनेने जतन करावी. यानुसार पाहू शकता, उपयुक्त कार्यपद्धती सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणण्याबाबत आपल्या स्तरावरून स्वतंत्र कार्यवाही करावी. सर्व पात्र प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचं प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर 10 कार्यालयीन दिवसात प्रमाणपत्र प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी. तर यानुसार पाहू शकता, हे जे परिपत्रक आहे, अंतर्गत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. यानुसार युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा कालावधी संपल्यानंतर, कार्यकाळ संपल्यानंतर त्यांचं जे प्रमाणपत्र आहे ते कशा पद्धतीने द्यायचं आहे, या संदर्भातली पूर्ण महत्त्वाची जी प्रक्रिया आहे, कशा पद्धतीने ती कार्यवाही पूर्ण करायची आहे, या संदर्भातलं हे परिपत्रक आहे. त्याचबरोबर पाहू शकता, सोबत जो प्रमाणपत्राचा नमुना आहे तो सुद्धा जोडण्यात आलेला आहे. संबंधित आस्थापनेची नाममुद्रा म्हणजेच लेटरहेड इथे असणार आहे. यामध्ये विभागाचा लोगो असेल, इथे महाराष्ट्र शासनाचा लोगो, इथे तुमची जी आस्थापना तुम्ही काम करत आहात त्या आस्थापनाचं नाव असेल, अशा पद्धतीने त्याचा ॲड्रेस असेल. पुढे पाहू शकता, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रमाणपत्र क्रमांक आहे. संबंधित उमेदवाराचा महास्वयंवरील नोंदणी क्रमांक जो आहे तो प्रमाणपत्राचा क्रमांक असणार आहे. यानंतर पाहू शकता, प्रमाणपत्रामध्ये प्रमाणित करण्यात येते की त्याचं नाव असेल, प्रशिक्षणार्थीचं पूर्ण नाव असेल, त्याचा आधार कार्ड नंबर मास्क पद्धतीने, कार्यालयाच्या आस्थापनेचे कंपनीचे नाव असेल, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कोणत्या कालावधीपासून जॉईन झालेली, रुजू झालेला कालावधी आणि पूर्ण झाल्याचा कालावधी प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते, त्याने सदर प्रशिक्षणार्थ समाधानकारकरित्या पूर्ण केले आहे. यानंतर ठिकाण आणि दिनांक आहे. संबंधित कार्यालयाच्या आस्थापना जो उच्च अधिकारी आहे, पदनाम आणि शिक्क्यानुसार त्याची सही आणि शिक्का असेल. सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वाक्षरीशिवाय प्रस्तुत प्रमाणपत्र वैध समजले जाणार नाही. त्याचबरोबर प्रस्तुत प्रमाणपत्र हे संबंधितांनी घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या अनुभवाचे असून ते शिफारसपत्र म्हणून
ग्राह्य धरता येणार नाही, सादर करता येणार नाही. त्याचबरोबर सदर प्रमाणपत्र हे अल्प कालावधी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल देण्यात येत असून या आधारे संबंधितास शासकीय नोकरीचा दावा सुद्धा करता येणार नाही. तर अशा पद्धतीने महत्त्वाचे अपडेट जे आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आली आहे. यानुसार उमेदवारांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे, पूर्ण झालेला आहे. त्यांना कशा पद्धतीने त्यांचं जे प्रमाणपत्र आहे, अनुभवाचं प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट प्रशिक्षणाचं ते कशा पद्धतीने द्यायचं आहे, काय कार्यवाही पूर्ण करायची आहे, या संदर्भातली माहिती, त्याचबरोबर त्याचा जो नमुना आहे, प्रमाणपत्राचा नमुना हा जी आस्थापना आहे त्या आस्थापनांसाठी देण्यात आलेला आहे. हा डाउनलोड करून त्या पद्धतीने तयार करून उमेदवारांना द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट आहे देण्यात आलेली आहे. या प्रक्रियेसंदर्भात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या संदर्भात पुढच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स असतील म्हणजे पुढच्या ज्या नवीन जे प्रशिक्षणार्थी जॉइन होतील त्यांच्यासाठी जी काही अपडेट असेल ती अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.